तर नमस्कार मंडळी, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे पूजा तिच्या खोलीत बसलेली असते आणि पूजा आढळरावांच्या संपत्तीवरती आणि रांगणे पाटलांच्या संपत्तीवरती मला कसं राज्य करायला मिळेल आणि कसं मला या संपत्तीची राणी होता येईल याचा विचार करत असते. आणि पूजा मनातल्या मनात म्हणत असते की एकदा का मी या संपत्तीची राणी झाले की या बिंडोक समरला सुद्धा मी एकदम सरळ करून टाकेन. उगाचच या समरशी लग्न केल्यासारखं झालं आहे, पण जर आता मी या प्रॉपर्टीची राणी झाले नाही तर या समरशी लग्न करून माझं आयुष्य पण बर्बाद होईल आणि मला संपत्ती पण मिळणार नाही. मग तूपही गेलं, तेलही गेलं, हाती राहिलं दुपटणं, असं माझं व्हायला नको. पण ही पूजा स्वतःसोबत असा अन्याय कधीही होऊ देणार नाही. मी नक्की लवकरच या संपत्तीची राणी होईन. त्यानंतर इथे आता समर आपल्याला एकट्यात बसलेला दिसतो आणि समरसुद्धा या गोष्टीचा विचार करत असतो की अरे माझं याच्यावर प्रेम आहे या पूजावर, पण या पूजाला तर साधारणच आपलं प्रॉपर्टी पैसा अडका जमीन जुमला, तिला तर याच्यातून वेळच मिळत नाही. तिने माझ्याशी लग्न केलं आहे की माझ्या पैशाशी लग्न केलं आहे ते मला खरंच कळत नाही. हां, म्हणजे ती हुशार आहे तशी म्हणून ठीक आहे, आणि ती नक्कीच एक दिवशी ह्या घराची आणि ह्या प्रॉपर्टीची राणी होईल आणि ती राणी झाली की मी सुद्धा राजा होईन असा विचार आता समर करत असतो. पण समरला मनोमन वाटत असतं की माझं हे सगळं प्रेम, हे सगळं लग्न बिग्न हे सगळं वाया तर जाणार नाही ना. त्यानंतर आता इथे पूजा समरला म्हणत असते काय रे कसला इतका विचार करतोयस, तर समर म्हणतो नाही कसलाच नाही. त्यानंतर इथे आपल्याला दुसऱ्या दिवशी कृष्णा दिसते जी खूपच घाईघाईमध्ये असते आणि ती तिच्या किचनमधलं सगळं काम आवरत असते. खरं तर ती सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते कारण की आज तिला उशीर झालेला असतो, कारण की आता तिला सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा असतो. म्हणून कृष्णा खूपच घाईत असते आणि तिची आता खूप गडबड सुरू असते. आता तिला काही कळत नसते की आता आधी कोणतं काम करू, कारण आता कृष्णासमोर सगळ्याच कामांचा राडा पडलेला असतो. पण तरीसुद्धा कृष्णा घाईघाईने झटपट आपलं सगळं काम आवरत असते आणि ती किचनमध्ये सगळं आवरत असते, स्वयंपाक करत असते, त्याचबरोबर सगळ्यांसाठी नाश्तासुद्धा बनवत असते आणि ती त्या सगळ्याचा घरच्या कामांचासुद्धा विचार करत असते. तेवढ्यात तिकडे दुष्यंत येतो आणि दुष्यंतने आता कृष्णाला किचनमधली सगळी कामं करताना बघितलेलं असतं. त्यानंतर दुष्यंत मुद्दामच कृष्णाला टोमणा मारत म्हणतो की हां चला लागल्या सरपंचबाई कामाला, एकतर गावाचं सुद्धा भलं करायचं त्यासुद्धा तुम्हीच आणि घराचं सुद्धा भलं करायचं ते सुद्धा तुम्हीच. बाकी पूजा सुनबाईंना, थोरल्या सुनबाईंना तर ह्या आपल्या घराचं काही घेणं देणंच नाही आहे. त्यांना तर फक्त मानपान आणि प्रॉपर्टीचाच काहीतरी घेणं देणं आहे. थोरल्या सुनबाईंची पावलं लागलीत का ह्या किचनला आजवर? खरंच कृष्णा तू हे सगळं कसं करू शकतेस आणि तूच हे सगळं करू शकतेस असं आता मला खरंच वाटायला लागलं आहे. म्हणजे आता सगळं तू एकटीच मॅनेज करतेस आणि ती पूजा फक्त रिकामटेकडी बसलेली असते आणि घरात नवीन पुन्हा कसा सगळ्यांना त्रास देता येईल ह्याचा विचार करत असते. मला तर वाटतं ना पूजा तू एवढी सगळी कामं कशाला करतेस ना या घरात, मला हेच कळत नाही आहे. तू जरा स्वतःला सुद्धा आराम घे. त्यानंतर आता इकडे हे ऐकून कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकार तुम्ही आता इकडून अगोदर बाजूला व्हा, बघू दे मला कामं करू द्या, मग आता आपण काय ते बोलू. त्यानंतर आता इकडे कृष्णाला अचानकच एक फोन आलेला असतो आणि फोनवरती ग्रामपंचायतीतला एक माणूस बोलत असतो आणि तो आता कृष्णाला सांगत असतो की कृष्णा मॅडम आपलं जे गावाच्या रस्त्याचं कामाचं टेंडर होतं ना ते पास झालेलं आहे, सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेल्या आहेत. आता फक्त त्याच्यावरती ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून आणि गावाचे सरपंच म्हणून तुमच्या आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या काही सह्या बाकी आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या सह्या उद्यापर्यंत होऊन जातील, पण आता तुमची सही घेण्यासाठी काय करायचं आहे ते मला तुम्ही एकदा सांगा. त्यानंतर मग आता कृष्णा म्हणते की हो उद्या दुपारपर्यंत तुम्ही घरी या आणि माझ्या सह्या घेऊन जा, मी तुम्हाला सह्या देते डॉक्युमेंट्सवरती आणि मग तुम्ही रस्त्याचं काम सुरू करा, ठीक आहे. त्यानंतर मग आता इकडे सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. त्यानंतर नाश्ता करत असताना कृष्णा इकडे आढळरावांना म्हणते की आबा तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं, म्हणजे आपलं ते जे गावचं रस्त्याचं कामाचं टेंडर होतं की नाही ते पास झालेलं आहे आणि आता गावाच्या रस्त्याचं काम पण सुरू होणार आहे. आता फक्त माझ्या सह्याच व्हायच्या बाकी आहेत. त्यानंतर आता इकडे आढळराव म्हणतात की वा बरं झालं, गावात फक्त आता एक ते रस्त्याचंच काम अडकलेलं होतं, मला तुम्ही ते करताय म्हणजे बरं झालं. आता तुम्ही लवकर त्याच्यावरती सह्या करा आणि ते काम सुरू करा. त्यानंतर आता हे पूजाने सुद्धा ऐकलेलं असतं सांगताना आणि पूजाच्या डोक्यात काहीतरी भन्नाट कल्पना आलेली असते. मग पूजा आता खोलीत घेऊन येते समरला आणि मग पूजा आता समरला म्हणते की समर आता हे बघ, आता मी जे तुला सांगते ना ते तू नीट ऐक. आता माझ्या डोक्यामध्ये एक खूप छान आयडिया आलेली आहे. त्यानंतर आता समर पूजासमोर हात जोडतो आणि म्हणतो की बाई आता आधीच आपण खूप अडचणीमध्ये आहोत, त्यात आता तू असली काय घेऊ नकोस बाई. त्यानंतर आता पूजा म्हणते की नाही अरे तू ते ऐक तरी माझी आयडिया काय आहे. त्यानंतर समर म्हणतो की हां सांग आता तुझी आयडिया. त्यानंतर मग आता पूजा म्हणते की आपण आहे ना डॉक्युमेंट्स घेऊन तो जो सह्या यायला येणारा माणूस आहे ना त्याला अगोदरच गाठायचं आणि त्याला आपण आपल्यातच सामील करून घ्यायचं पैसे देऊन, आणि मग आपण त्या रस्त्याच्या कामाच्या डॉक्युमेंट्समध्ये आपण त्याच्यामध्ये घराचे सुद्धा डॉक्युमेंट्स ठेवून द्यायचे. आणि मग ज्यावेळी कृष्णा ते जमिनीचे आणि रस्त्याचे डॉक्युमेंट साईन करेल त्याचबरोबर आता ती चुकून घाईघाईमध्ये घराचे सुद्धा डॉक्युमेंट साईन करून टाकेल की. त्यानंतर आता
समर म्हणतो की हां, समरसुद्धा या गोष्टीचा विचार करतो आणि मग समरला आता कळतं की आपल्याला सह्या करण्यासाठी अगोदर डॉक्युमेंट्स बनवावे लागतील प्रॉपर्टीचे. त्यानंतर समर आपल्या एका मित्राशी फोनवरती बोलतो आणि समर लवकरात लवकर त्या घराचे सगळे आणि जमिनीचे डॉक्युमेंट्ससुद्धा तयार करून घेतो आणि त्यानंतर समर हा ते डॉक्युमेंट्स घेऊन येणाऱ्या माणसाच्या घरी जातो आणि त्या माणसाला अगोदरच गाठतो आणि तो त्याला म्हणतो की तुझ्याकडे माझं एक काम आहे. त्यानंतर तो माणूस म्हणत असतो, काय काम आहे शेठ माझ्याकडे तुमचं? तर तो म्हणत असतो की हे बघ, काम काय आहे ते जास्त महत्त्वाचं नाही, पण जर तू ते केलंस तर मी तुला इतके पैसे देईन की तुला आयुष्यामध्ये पुन्हा कधीही नोकरी करायची गरज लागणार नाही, समजलं? तर तो म्हणतो की काम काय आहे? तर त्यानंतर आता समर त्याला सांगतो की उद्या जेव्हा तू डॉक्युमेंट्स घेऊन येशील ना रस्त्याच्या कामाचे, तेव्हा त्यात मी मिसळलेले काही डॉक्युमेंट्ससुद्धा तुला घेऊन जायचं आहे आणि कृष्णाकडून त्याचे सह्या करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती कृष्णाच्या सह्या करून तुला घ्यायच्या आहेत आणि मग ते आणून माझ्याकडे द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे आता तो माणूस डॉक्युमेंट्स घेऊन घरी आलेला असतो. तर कृष्णा म्हणते, हां बरं झालं तुम्ही आलात, मी तुमचीच वाट बघत होते, आणा ते डॉक्युमेंट्स इकडं पटापट, मला त्याच्यावरती सह्या करून काम सुरू करू दे. त्यानंतर आता ते बघून खरं तर समरच्या पोटात गोळा आलेला असतो, कारण की समरला आता असं वाटत असतं की आता चुकून जरी हिने हे पेपर्स जर का चाळले आणि जर तिला कळलं की ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे सुद्धा पेपर्स आहेत तर आपलं काही खरं नाही. त्यानंतर आता इकडे पूजासुद्धा वाट बघत असते की कधी एकदाची कृष्णा त्याच्यावरती सह्या करते आणि पूजा मनातल्या मनात म्हणत असते, कर ग कर, एकदाची कृष्णा याच्यावरती सह्या कर आणि मला या सगळ्या संपत्तीची राणी कर. त्यानंतर आता इकडे कृष्णा घाईघाईमध्ये या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सह्या करत असते. त्यानंतर आता तिकडे दुशांत आलेला असतो आणि दुशांत तिला सह्या करताना बघतो आणि म्हणतो की थांब कृष्णा एक मिनटं, कसले पेपर्स आहेत ते? बघू दे, तू वाचलेस का ते पेपर सह्या करण्या अगोदर? अगं तू सरपंच आहेस, असं न वाचता कशावर सही करायची नाही. त्यानंतर आता कृष्णा म्हणते, काय हो त्यात काय वाचायचं, काका आपल्या विश्वासातलेच तर आहेत. त्यानंतर ते म्हणते, नाही, कुठलेही पेपर सही करण्या अगोदर वाचणं गरजेचं आहे आणि इकडे ते पेपर्स बघू दे, मला वाचू दे. त्यानंतर आता इथे समरच्या पोटात भीतीने गोळा आलेला असतो, कारण की आता समरला वाटत असतं की काय आपल्याला आता सोडत नाही. त्यानंतर आता इथे पूजाच्या सुद्धा मनात हात विचारलेला असतो की अरे आता हा दुष्यंत कशाला आला इथे मध्ये कडमडायला परत. त्यानंतर आता दुष्यंतने ते डॉक्युमेंट्स बघितल्यावर दुष्यंतच्या डोक्यातच तिडी जाते, कारण की दुष्यंतने ते प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्ससुद्धा त्याच्यात बघितलेले असतात आणि आता दुष्यंतने समजलेलं असतं की हे कोणी केलं आहे, पण उगाच घरातच वाद होईल म्हणून तो वाद टाळण्यासाठी आता दुष्यंत ते सगळे पेपर्स तिथे नीट करतो, व्यवस्थित करतो, डॉक्युमेंट्स सगळे त्याच्यातून वेगवेगळे करतो आणि मग तो फक्त त्या रस्त्याच्या कामाचेच डॉक्युमेंट्स कृष्णाच्या हातात देतो आणि कृष्णाला म्हणतो की हां ठीक आहे, सगळं बरोबर आहे, तू आता या पेपर्सवरती सह्या कर आणि मग झालं काम तुझं. त्यानंतर मग आता सह्या करून झाल्यानंतर कृष्णाला घेऊन आता दुष्यंत खोलीत गेलेला असतो आणि आता खोलीत गेल्यानंतर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की आता मी काय सांगतोय ते नीट ऐक कृष्णा, आता जर का मी ते पेपर्स चेक केले नसते ना तर खरंच खूप मोठा अनर्थ घडला असता. त्यानंतर आता कृष्णा म्हणतो, अहो अनर्थ असं काय पण काय बोलताय तुम्ही, काय घडलं असतं, असं एवढं काय होतं त्या पेपरमध्ये, ग्रामपंचायतीचे पेपर होते. त्यानंतर आता दुष्यंत कृष्णाला सांगतो की ते फक्त ग्रामपंचायतीच्या कामाचे पेपर नव्हते, त्या पेपरमध्ये घराच्या डॉक्युमेंट्सचे आणि प्रॉपर्टीचे सुद्धा पेपर कोणीतरी मिसळले होते आणि हे कोणी केलं आहे आता हे तुला मला वेगळं सांगण्याची काही गरज नाही, आता आपण ह्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं, कळलं? त्यानंतर आता इकडे खोलीत पूजा आणि समरसुद्धा विचार करत असतात की आता एकदाचे डॉक्युमेंट साईन करून झाले. आता पूजा समरला म्हणते की जा समर जा, लवकर तुझ्या त्या माणसाकडे जा आणि ते डॉक्युमेंट सगळे घेऊन ये आणि मला माझ्या डोळ्यांनी बघू दे या घराची स्वतःला राणी होताना. एकदाचं माझं काम झालं, मी या सगळ्या आढळरावांच्या संपत्तीची प्रॉपर्टीची मालकीन झाली, मी म्हणजे आपणच रे, आपण दोघं. त्यानंतर आता इकडे समरसुद्धा आले असतो त्या माणसाकडे आणि समर त्या माणसाला म्हणतो, झालं का आपलं काम, मी तुला दिलेले ते डॉक्युमेंट झाले का साईन करून, आता झाले असतील तर आण ते पेपर इकडे. त्यानंतर आता तो माणूस जेव्हा ते डॉक्युमेंट शोधतो तेव्हा त्याच्या लक्षात आलेलं असतं की आता आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स नाही आहेत आणि मग तो सांगतो की ते डॉक्युमेंट त्याच्यातून गहाळ झालेत. त्यानंतर आता समर घरी आलेला असतो आणि पूजा म्हणते की दे ते डॉक्युमेंट्स मला, दाखव लवकर. त्यानंतर आता इकडे समरने सगळा झालेला प्रकार पूजाला सांगितलेला असतो की कसे ते डॉक्युमेंट्स त्याच्यामधून गहाळ झाले आणि आता आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स नाही आहेत. त्यानंतर आता पूजाला खूपच राग आलेला असतो आणि ती मनातल्या मनात की हा समरसुद्धा किती बिंडोक आहे रे, एक काम सांगायच्या लायकीचा नाही आहे, उगाच त्याच्याशी लग्न केलं असं झालं मला, बिंडोक कुठचा. हा सोबत असताना ना एकही काम कधी ह्याला जमणार नाही असं मला वाटते. आता मलाच काहीतरी करावं लागेल. एव्हाना आता त्या कृष्णाला आणि दुष्यंतला सुद्धा कळलं असेल की त्यामध्ये आम्ही डॉक्युमेंट्स मिसळले होते ते, कारण का त्यांना कळल्याशिवाय ते लोक वेगळे कसे करणार ते डॉक्युमेंट्स. दुष्यंतने ते डॉक्युमेंट्स हातात घेतले ना तेव्हाच खरं तर मला कळायला हवं होतं की आता काहीतरी झालं आहे, पण आता पूजाच्या हातातून सुद्धा वेळ निघून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे आपल्याला दुष्यंत आणि कृष्णा पुन्हा एकदा त्यांच्या खोलीत उभे असलेले दिसतात आणि आता यावेळी कृष्णाला आता दुष्यंत म्हणत असतो की आता ना ह्या पूजाचं जेवढं झालं ना तेवढं खूप झालं, अति झालं, घरात वाद होईल किंवा घर मोडेल या आपल्या एका मजबुरीचा तिने आतापर्यंत तिने या जखमेवरती खूप मीठ सोडलं, पण आता नाही, आता आपण तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यायचं आणि आता हे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट जे तिने बनवून घेतलेत ना आणि ह्या कटाची तिला आपण आता चांगलीच शिक्षा द्यायची, तिला आता आपण माफ नाही करायचं. तर इकडे आपल्याला
आता आढळराव आणि बाळजाबाई एकत्र बसलेले दिसतात. त्यानंतर आता इकडे आढळराव बाळजाबाईंकडे बघत असतात. त्यानंतर इकडे आता बाळजाबाई आढळरावांना म्हणतात की आता सुनबाई घरासाठी एवढं करायला लागल्यात, गावासाठी बी एवढं करायला लागल्यात, ते बघून आता खरंच खूप बरं वाटतंय. त्यानंतर आता इकडे आढळराव मुद्दाम आता म्हणतात बाळजाबाईंना की आता तुम्हाला खरंच बरं वाटतंय की आता तुम्ही असंच म्हणताय ते आता देवालाच माहिती, पण जर का तुम्हाला हे ऐकून खरंच बरं वाटत असेल तर ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि जर आता तुम्हाला खरंच बरं वाटत असेल ना तर हे खरंच खूपच चांगलं झालं आहे. आणि आता तरी तुम्हाला निदान कळते की घर आणि घरातल्या माणसाची किंमत काय असते ते. कसं आहे ना बाळजाबाई, आपण बऱ्याचदा ना भूतकाळात अशा काही गोष्टी करून बसतो की आपल्याला आयुष्यभर त्याचा पश्चाताप होतो. वर्तमानातसुद्धा आणि भविष्यातसुद्धा तो पश्चाताप आपल्यासोबत कायम राहतो. कसं आहे ना, आपण केलेले पाप मिटतात बाळजाबाई, पण आपला पश्चाताप हा कधीच मिटता येत नाही, हे लक्षात ठेवा. तर आता इकडे आता मैनावती म्हणत असते की अरे आजच्या जेवणावर तमाशा कसा झाला नाही, या पूजाने एखादा नवीन डाव कसा रचला नाही. ही पूजा काय सुधारली बिधरली की काय, का तिने तिचं ते हे आढळरावांना बरबाद करायचं आणि दुष्यंतला धडा शिकवायचं ध्येय आता विसरली की काय ती, आणि ती सुद्धा या ऐशोआरामात मग्न झाली की काय. नाही 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 नाही, असं होऊन नाही चालणार. आपल्याला आता त्या पूजाच्या मदतीने बरोबर ह्या सगळ्यांना धडा शिकवायचा आहे. आणि माझ्या पोराचं आयुष्य बरबाद करून, माझ्या जयकांतचं आयुष्य बरबाद करून मी तिला सुखाने संसार करू नाही देणार, काय बी झालं तरी. आता इकडे मैनावती म्हणत असते. आणि आता मैनावतीसुद्धा काहीतरी नवीन प्लॅन विचार करत असते पण मैनावतीला काही सुचत नसतं. इतक्यात मैनावती म्हणते काय बी बोला, पण ह्या पूजेमध्ये माकी अक्कल खूप आहे. म्हणजे जे आपल्याला इतक्या वर्षात करता आलं नाही ते तिनं आल्या आल्या 4 दिवसात करून दावलं आहे. म्हणजे ह्या पूजानं खरंच आल्या आल्या सगळ्यांची वाट लावून टाकली बरं का. जयकांत बरोबर नाही पण समर बरोबर का होईना ती लग्न करून ह्या घरात तर आली, म्हणजे आता तिला घरातच राहून घरच्यांविरोधात चांगला कांड करता येतोय बघा. त्यानंतर आता इथे आपल्याला मैनावतीच्या मनात काहीतरी विचार सुरू असलेला दिसतो. त्यावर इकडे मैनावती म्हणत असते की काहीही झालं तरी या पूजाला अशी गमावून चालणार नाही. ही पूजा या खेळातला खूप महत्त्वाचा प्यादा आहे. प्यादा कसला, वजीरच आहे ती. खरं तर आता तीच एक या खेळातला एक वजीर असा आहे जे कुठल्याही पावलावरती काहीही करू शकते. आणि आता हे घरातल्यांना सुद्धा चांगलं माहिती आहे, म्हणून तर सगळे पूजाला घाबरतात आणि पूजापासून लांब लांब पळतात. पण आता मला पूजापासून लांब पळून चालणार नाही, तर मला पूजालाच हाताशी घेऊन काहीतरी करायला हवं ज्याने या सगळ्यांचा धडा शिकून होईल. आणि या पूजालाही सुद्धा मी नंतर कसं बाहेर काढते ते बघाच तुम्ही. या पूजाचाही पत्ता मी बरोबर कट करते असं ती गणपतला म्हणत असते. त्यावर आता इकडे गणपत म्हणत असतो की हो तुम्ही अगदी सिस्टमॅटिकली या सगळ्यांचा पत्ता कट कराल आणि तुम्हीच या घराची राणी व्हाल आणि मला पण या घराची राजा कराल असं आता मला वाटतंय. आणि आपला जयकांतच या घराचा मालक होईल असं मला वाटतंय. ही समर आणि पूजाचं काय, नुसतं येऊन आपले प्रॉपर्टी करतात. एवढे वर्ष माझा जयकांत त्या बाळजाबाईंबरोबर आहे, तो काय उगाच नाही. बरोबर असंच झालं पाहिजे. पण आता ह्या पूजाला आपण आपल्या हाताशी घेतलंच पाहिजे असं आता ते दोघेसुद्धा म्हणत असतात. आणि त्या दोघांच्या मनात हाच प्लॅन सुरू असतो. तर हा एपिसोड इथे संपतो. धन्यवाद.